इंडियन ट्रेडिशनल स्टोरीज विथ AI मध्ये आपले स्वागत आहे. सप्तचक्रांची प्रतिज्ञा, प्रेम आणि विश्वासाचे महासंग्राम. पौर्णिमेची अर्धरात्र. अंधारात बुडालेले प्राचीन शिव मंदिराचे शिखर वाऱ्यात कांपत होते. राजकुमार देवव्रत, त्यांच्या चेहऱ्यावर दृढ संकल्प होता. हातात केवळ एक लोह तलवार. देवव्रत हळूच दारातून आत प्रवेश करतात. मंदिराच्या गलियाऱ्यात एक गूढ रहस्यमय शांतता आहे. तेव्हाच एक अस्पष्ट पण मधुर आवाज त्यांच्या कानावर पडतो. हा एका कन्येच्या नुपुरांचा पैंजण आवाज आहे, ज्याला देवव्रत लक्षपूर्वक देखण्याचा प्रयत्न करत आहेत. नुपुरांचा आवाज येत असलेली एक रिकामी जागा आहे, पण कोणीही दिसत नाही. ही कन्या प्रिया होती, जी क्रूर तांत्रिक भैरवच्या शापामुळे अदृश्य होती. देवव्रत डोळे मिटतात. प्रियाकडे बघायचे नाही, फक्त ध्वनीचे अनुसरण करायचे आहे हे त्यांना माहीत आहे. देवव्रत आपली तलवार काळजीपूर्वक जमिनीवर टेकवतात. तलवारीची धार जमिनीला स्पर्श करते. तलवारीचा त्याग हा संकल्प की ते शौर्यावर नाही तर आपल्या श्रद्धेवर अवलंबून राहतील. ते शिवलिंगाभोवती बनवलेल्या सप्तचक्रांकडे, 7 वर्तुळांकडे पाहतात. देवव्रत यांनी पहिली परिक्रमा सुरू केली. पहिले पाऊल दृढतेने टाकले जाते. पहिल्या परिक्रमेचे पहिले पाऊल टाकले जाताच क्रूर तांत्रिक भैरवचे जोरदार हसू घुमते. मंदिराच्या स्तंभांवर भयानक विकृत सावल्या अचानक नाचू लागतात. देवव्रतच्या चेहऱ्यावर थोडा संशय येतो. देवव्रतच्या कानात एक गंभीर आवाज घुमतो, त्यांच्या मृत वडिलांची वाणी. पुत्रा, तू व्यर्थ परिश्रम करत आहेस, परत जा. राजकुमाराचे हृदय विचलित होते. तो डगमगतो. तेव्हाच नुपुरांचा आवाज आणखी तीव्र होतो, जणू काही त्यांना सांत्वना देत असेल. देवव्रत आपले डोळे घट्ट मिटून घेतात. ते केवळ आवाजाचाच पाठपुरावा करत राहतात. हे भयाचे पहिले चक्र होते, जिथे राजकुमाराला आपल्या भूतकाळातील शंकांशी झुंजायचे होते. लोभाची परीक्षा. दिवस 2. दुसरी परिक्रमा सुरू होते. तांत्रिक भैरव एक नवीन मायाजाल विणतो. मंदिराचा पाषाण पथ अचानक चमकतो. तो सोने आणि बहुमोल रत्नांनी भरून जातो. देवव्रत थांबतात. त्यांच्या डोळ्यांसमोर रत्नांची चमक आहे. एक सुंदर अप्सरा प्रकट होते. तिचे वस्त्रे स्वर्णिम आहेत. अप्सरा देवव्रत समोर झुकते आणि त्यांना रत्नांनी जडलेले सिंहासन दाखवते. अप्सरा म्हणते, राजकुमारा, एका निर्धन कन्येसाठी इतका त्रास का? हे सुवर्ण घ्या आणि आपले राज्य वाचवा. देवव्रत क्षणभर विचार करतो. मग त्याला आपले उद्दिष्ट आठवते. पैंजणांचा आवाज त्याला पुढे जाण्याचे संकेत देतो, लोभापासून दूर. देवव्रत दृढ निश्चयाने पुढे सरकतो. तो सोन्याला पायाखाली तुडवतो. रत्ने आणि सोने त्याच्या चपलांखाली तुटतात. अप्सरेचा चेहरा क्रोधाने भरतो. देवव्रताचे उद्दिष्ट धन नव्हते, तर प्रेमाने राज्याला शाप मुक्त करणे हे होते. मोहाची परीक्षा. दिवस 3. तिसरी परिक्रमा सुरू होते. मंदिराच्या केंद्रातून एक दिव्य आकृती प्रकट होते. प्रिया स्वतः तिच्या दृश्य रूपात प्रकट होते, पण ही तांत्रिकाची मायावी प्रतिमा आहे. प्रिया अत्यंत दुःखी दिसत आहे. तिच्या गालांवर अश्रूंच्या धारा आहेत. प्रिया रडत रडत वेदनापूर्ण आवाजात बोलते, देवव्रत, माझा शाप असह्य आहे. मला बघ, फक्त एकदा माझ्याकडे बघ आणि मला या यातनांतून मुक्त कर. राजकुमाराचा संकल्प डळमळतो. तो हात पुढे करून प्रियाला स्पर्श करू इच्छितो. अंतिम क्षणी तो आपल्या हातांनी आपले डोळे झाकतो. हे महान आत्मनियंत्रणाचे दृश्य आहे. देवव्रत दृढपणे बोलतो, प्रिये, माझी प्रतिज्ञा अखंड आहे. मी तुला न पाहताही तुझा आहे. मायावी प्रियाचे रूप भंग होऊ लागते.
तिचा चेहरा क्रोध आणि निराशेने भरून जातो. ही मोहाची सर्वात क्रूर परीक्षा होती, ज्यात राजकुमाराला आपल्या इंद्रियांवर पूर्ण नियंत्रण ठेवावे लागले होते. संशयाची परीक्षा दिवस 4 व 5, चौथी परिक्रमा. तांत्रिक भैरव संशयाचे विष मिसळतो. घुंगरांची किणकिण अचानक थांबते. आता फक्त भयानक शांतता आहे. देवव्रताला शंका येते, तो खरोखरच परिक्रमा करत आहे की फक्त एका गोल वर्तुळात फिरत आहे. त्याची पावले वारंवार अडखळली. तो चोहीकडे पाहतो. मार्ग गोंधळात टाकणारा वाटतो. तेव्हाच प्रियाची वाणी स्पष्टपणे त्यांच्या हृदयात घुमते. विश्वास ठेव राजकुमारा, आवाजावर नाही आपल्या प्रेमावर विश्वास ठेव. राजकुमार जमिनीवर झुकतात आणि एक लहानसं चिन्ह करून आपली दिशा निश्चित करतात. ते त्या लहानशा चिन्हाकडे पाहतात जे विश्वासाचे प्रतीक आहे आणि पुढे वाटचाल करत राहतात. शारीरिक वेदनेची परीक्षा दिवस 6. 6व्या परिक्रमेवर तांत्रिक भौतिक अडथळे निर्माण करतो. मंदिराचा मार्ग भयंकर तीक्ष्ण काट्यांनी आणि जळत्या अग्निशिखरांनी भरून जातो. देवव्रत अणवाणी पायांनी पुढे सरतो. त्याचे पाय रक्तबंबाळ होतात. वेदना असह्य आहे. तो कळवळतो पण थांबत नाही. तो आपल्या राजेशाही वस्त्रांचे तुकडे फाडून आपल्या पायांवर बांधतो. रक्ताने माखलेल्या पायांवर कपडे बांधून तो अंतिम परिक्रमेकडे वाटचाल करतो. परमोच्च बिंदू, अंतिम प्रतिज्ञा आणि युद्ध दिवस 7. 7व्या परिक्रमेची अंतिम घटिका आली आहे. मंदिराचे आकाश गडद काळ्या रंगात बदलते. क्रूर तांत्रिक भैरव आपल्या भयंकर विक्राळ रूपात प्रकट होतो. त्याचे शरीर अग्नीप्रमाणे धगधगत आहे. तांत्रिक गर्जना करतो, मूर्ख राजकुमारा, तू शाप तोडू शकणार नाहीस. माझे आधिपत्य अखंड आहे. राजकुमार आता आपली तलवार उचलतात, पण तांत्रिकाच्या दिशेने नाही. अंतिम परिक्रमा पूर्ण करत तो आपली तलवार मंदिराच्या मध्यभागी स्थापित करतो. देवव्रत आपले बाहू पसरवून घोषणा करतात, हे प्रिये, मी तुला अदृश्य रूपातच माझी पत्नी म्हणून स्वीकारतो. माझे प्रेम माझी प्रतिज्ञा आहे. ही माझ्या राज्यासाठी आणि माझ्या हृदयासाठी सप्तचक्रांची माझी अंतिम प्रतिज्ञा आहे. शापमुक्ती आणि विजयासाठी राजकुमाराच्या या निस्वार्थ प्रेम संकल्पामुळे मंदिराच्या केंद्रातून एक तीव्र दैवी प्रकाश उत्पन्न होतो. हा प्रकाश इतका प्रचंड आहे की तांत्रिक भैरवची शक्ती क्षणार्धात भस्म होते. तांत्रिक किंचाळत धुराच्या रूपात विलीन होतो. शाप खंडित झाला. प्रकाश शांत होतो. राजकुमारी प्रिया तिच्या पूर्ण दिव्य सौंदर्यात देवव्रतासमोर उभी आहे. प्रिया हसते. तिच्या नुपुरांचा आवाज आता शांत नाही, तर विजयाचे गाणे गात आहे. राजकुमार देवव्रत आणि प्रिया यांचा भव्य विवाह सोहळा. संपूर्ण राज्य उत्सव साजरा करत आहे. त्यांच्या राज्यात समृद्धी आणि शांतता परतली आहे. महाराजा, जे आता वृद्ध झाले आहेत, देवव्रत आणि प्रियाकडे पाहतात. महाराजांनी समजून घेतले की शक्ती किंवा धन नाही, तर खरा विश्वास आणि निस्वार्थ प्रेम हीच जीवनाची सर्वात मोठी शक्ती आहे. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल, तुमच्या चेहऱ्यावर हसू आणली असेल, किंवा तुम्हाला एखादी नवीन वाट दाखवून गेली असेल, तर या तुमच्या भावनांना लाईकच्या रूपात नक्कीच व्यक्त करा. ही कथा तुमच्या मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करा. सबस्क्राईबचे बटन दाबून तुम्ही आमच्या या कथा कुटुंबाचा भाग व्हाल.